आहे ना मी. अरे तू खूप स्वावलंबी आहेस, खूप शूर आहेस. लालीताई खूप भारी वाटतंय हो मला. काय भारी दिसतंय इथून. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी पत्रकार झुंजार तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं आज या ग्रामसभेमध्ये मनापासून स्वागत करतो. आता तुम्ही म्हणताल की मी इथं काय करतोय, आणि असलं फालतू काय म्हणत नाही. हे तोंड बंद कर. तरी पण मी सांगणार आहे, आणि ज्याला ऐकायचंय त्यांनी ऐकायचं, आणि ज्याला नाही ऐकायचं तरी पण ऐकायचं. तर मी आज ह्या ठिकाणी कुठलीही बातमी करणार नाहीये. मी ह्या ठिकाणी एक गावचा नागरिक म्हणून आलेलो आहे. या ठिकाणी आज जे कोणी बोलणार आहे ते बोलणार आहेत आपले सरपंच. सरपंच बोला. ॲज अ सरपंच मंडळी, तुम्हाला सांगायला वाईट वाटतं की आपल्या नरकी हाडळीच्या उत्सवाला पोलिसांनी परवानगी नाकारली. असे कसे नाकारली? अरे त्यांचा संबंध येतोच कुठं आपल्या उत्सवात? पोलीस म्हणजे कोण? जामकर साहेब. अरे आपल्या गावचा असून तो असं वागतोय, चुकीचं वागतोय. तो बदली करा त्याची. जामकर साहेबाची बदली झालीच पाहिजे. जामकर साहेबाची बदली झालीच पाहिजे. हे बघा मंडळी, कायद्यानं त्यांना परवानगी नाकारण्याचा अधिकार दिलेला आहे, आपण नाही. असं कसं आहे? असं कसं आहे? कायदा का आपल्यापेक्षा मोठा आहे का? हो, म्हणजे तुझ्यापेक्षा मोठाच आहे, तुझ्या भावनांपेक्षा छोटा आहे. अरे कसला कायदा आणि कोण जामकर साहेब? गाव आपलं आहे, हा? इथं आपलाच कायदा चालणार का मंडळी? नाहीतर काय, एवढी जुनी परंपरा आहे आपली, पाक त्या इंग्रजाच्या काळापासून चालत आलेली. ती काय जामकर साहेबांमुळे काय बंद करायची होय? हा? अरे तवा तवा आपल्या गावानं नरकी हाडळ उत्सव केला म्हणून इंग्रज पळून गेल्यात आपला देश सोडून, असा आमचा आजा म्हणायचा. हा नाही, गावात उत्सव झालाच पाहिजे. सरपंच आपण म्हणतात ते बरोबर आहे, गावात उत्सव झालाच पाहिजे. हा, पण त्या जामकर साहेबांनी जर कारवाई केली आपल्यावर तर आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे त्याच्याबरोबर उभं राहायचं. हे बघा, आपण जे काय करतोय ना गावच्या भल्यासाठीच करतोय. हा, एक नंबर बोलत दाखवा, एकच नंबर. ओ सरपंच, तुम्ही ते ना परवानगी बिरवानगीचं खोल काढून टाका डोक्यातून. आपण करू ना, काय करायचंय ते बघू आपण. नाही आणि आता माघार घ्यायची नाही. गावात उत्सव झाला पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे. अरे कोण म्हणताय परवानगी देणार नाही? ते जामकर साहेब. ए छानपणा. अरे तो विचारत नाहीये बाबा, तो घोषणा देतोय. अरे कोण म्हणताय परवानगी देणार नाही? उत्सव झाला बेकार राहणार नाही. हा चला तर मग लागूया कामाला. आप्पा म्हणलेत ना तसं करूया. होय होय. बोला नरकी हाडळीचा विजय असो. नरकी हाडळीचा अप्पा देशमुखांचा. अरे हॉलमध्ये तर नाही येत. येतो किचन मध्ये बघू आपण. चल. अरे मॅडम, किचन मध्ये बी नाही तर बहुतेक खोलीत असते. आयला खोलीचं दार तर बंद दिसतंय. होय, आपली नजर चुकून पळून तर गेले नसतील ना. एवढा उशीर झाला, आवाज देतोय, एक वव द्याय ना. आर्या मॅडम, ओ आर्या मॅडम. त्यांचं काय बरं वाईट तर झालं नसेल ना? नाही बाबा, तो आधीच मला बीपीचा त्रास आहे, त्यात तो असं म्हणू नकोस. एक काम करू, आपण जामकर साहेबांना फोन करू आणि त्यांना सांगू. थांब आधी आपण खात्री करू, मग जामकर साहेबांना फोन करू. बरोबर, चल. अरे तुम्ही इथे काय करताय? अहो अरे मॅडम, कवाचा आवाज देतोय तुम्हाला? तुमचं हू नाही का चू नाही? आम्हालाच भीती वाटली म्हणून आम्ही म्हटलं आज बघून यावं. अरे मॅडम. अरे मॅडम, हो अरे मॅडम. ओ अरे मॅडम. ते डोळा लागला होता माझा जरा. अहो पण इथं आमची वाट लागली ना.
सॉरी हा दादा, तुमचं काय काम होतं? हो, पाणी पाहिजे होतं. आज पण वाचली ही, पण फार दिवस नाही वाचणार. मी रस्त्यानं चाललो होतो. समोर कोणीतरी होतं. मी त्याच्या मागे गेलो. शाल ओढली. मग पुढचं का आठवत नाहीये मला काहीच. ऐनवेळी त्या जामकरनं दारूपासून माझा घात केलाय. नाहीतर ज्याने श्यामलला मारलं, पोलीस स्टेशनला आग लावली, त्या आर्यावर हल्ला केला, तो माणूस माझ्या हाताला लागला असता. तेव्हाही तो आर्याच्या घराकडे जात असणार. यावरून एक गोष्ट तर कन्फर्म झाली आहे, त्या आर्याचा जीव धोक्यात आहे. तिचा जीव जायच्या आधी तिच्याकडचे पैसे माझ्या हाती लागले पाहिजेत. नाहीतर तो जो कोणी आहे त्याने तिला संपवलं तर माझ्या हाती काहीच लागणार नाही, जसं माधुरीच्या वेळी झालं. आणि आता मला काहीही झालं तरी पैसा सोडायचा नाहीये. मला पैसा मिळेपर्यंत तरी आर्याचं रक्षण केलंच पाहिजे. तिच्या मागे नक्की कोण लागलंय हे शोधून काढलं पाहिजे. कोण असेल तो हे का कळत नाहीये. पहिल्यांदा मला एवढं कोणीतरी नडलंय.